सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. कायदेशीर वादाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. कुटुंबामध्ये ताणतणावाची परिस्थिती कायम राहील. व्यवसायानिमित्त बाहेर जाण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ते काम आज पुढे ढकला. विद्यार्थ्यांना मात्र कठोर परिश्रम करावे लागतील. आज तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच तुम्ही खर्च करावा. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घरातील दैनंदिन गरजांसाठी काही खरेदी कराल. तुमचं उत्पन्न लक्षात ठेवूनच तुम्ही आज खर्च करावा, नाहीतर भविष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामना करावा लागेल. व्यवसायामध्ये विरोधक तुम्हाला त्रास देतील. तुमचं मन हे आज दिवसभर अस्वस्थ राहील. कुटुंबातील ताणतणावाची परिस्थिती निवळायला सुरुवात होईल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना आज कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा राजकीय कामामध्ये अडथळे निर्माण करेल. राजकारणामध्ये असणाऱ्या लोकांनी सावध राहावं, कारण तुमच्यासोबत दगाफटका होऊ शकतो. आज तुम्हाला सहज पैसे उधार मिळतील. कुटुंबातील सदस्य शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. काही प्रभावशाली लोकांना तुम्ही आज भेटाल. आज बोलण्यामध्ये तुम्ही गोडवा ठेवावा. आज तुमचं उत्पन्न लक्षात ठेवूनच तुम्ही खर्च करावा, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणी त्रास देऊ शकतात. आज तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाशी संबंधित लोकांना काही चढ उतारांना सामोरं जावं लागेल. दैनंदिन कामासाठी तुम्ही वेळ काढू शकाल. व्यवसाय करणाऱ्यांना जास्तीची माहिती मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. तुम्हाला आज मानसिक शांतता मिळेल. तणाव झाल्यास आज तो दूर होईल. काही प्रभावशाली लोकांना तुम्ही आज भेटाल. आज दिवसभर तुमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल. राजकारणी लोकांसाठी आजचा दिवस हा अतिउत्तम राहील. एक नवीन जबाबदारी, एक पद तुम्हाला मिळू शकतं. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्य केल्याने तुमची प्रतिमा चांगली निर्माण होईल. तुमचे नवनवीन मित्र बनतील. आज कुठेतरी गुंतवणूक केल्यास नशीब तुम्हाला साथ देणार नाही. आज कोणाचाही सल्ला घेऊन तुम्ही काम करू नये. तुम्ही आज जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज संध्याकाळी मानसिक शांतता मिळेल. तणाव तुमच्या मनातले दूर होतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील. तुमच्या बोलण्यावरती आज तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्हाला थोडा ताण देखील सहन करावा लागेल. तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. एखाद्याकडून कर्ज घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर अजिबात घेऊ नका, कारण ते फेडणं तुमच्यासाठी कठीण होईल. व्यवसायातील प्रगतीमुळे मात्र तुम्ही आज आनंदी राहाल. तुमचे आज नवीन मित्र बनतील. आज रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आज तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही आज तुमच्या बायकोसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावसायिक पार्टनरशिपमध्ये मदत मागितल्यास तुम्हाला सहज मिळेल.
विवाहयोग्य लोकांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. तुमच्या प्रेमाला आज कुटुंबाची मान्यता मिळेल. भावाला आरोग्याच्या समस्या असतील. तुम्हाला थोडी धावपळ देखील करावी लागेल. तुमचे काही पैसे खर्च होतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर मिळेल. तुमच्या बोलण्यावरती आज तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल. आज तुम्ही जर राजकारणामध्ये असाल तर तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. जर आज तुम्ही बँकेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात घेऊ नका, कारण ते फेडणं तुमच्यासाठी कठीण जाईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज इतरांना मदत करण्याची तुम्हाला संधी मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल. नोकरीमध्ये अधिक मेहनत तुम्हाला करावी लागेल. सहकाऱ्यांची मदत तुम्हाला मिळेल. तुम्ही आज पालकांची सेवा कराल. सासरच्या व्यक्तींकडनं तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागतील. पार्टनरशिपमध्ये आज तुम्ही व्यवसाय केल्यास तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील आणि लग्न जुळण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या भावाला मदत करावी लागेल. तुम्हाला थोडी धावपळ देखील करावी लागेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सर्व कामं पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे मतभेद होतील. काही समस्यांपासून मात्र तुम्ही मुक्त व्हाल. बहीण भावाच्या लग्नातील अडथळे दूर होतील. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज तुम्ही मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. नोकरीमध्ये तुम्हाला जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. सहकाऱ्यांची तुम्हाला सहज मदत मिळेल. तुम्ही आज तुमच्या आईची सेवा करण्यामध्ये वेळ व्यतीत कराल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादी नवीन डील फायनल झाली तर व्यवसायामध्ये तुम्हाला भरपूर आर्थिक नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पत्नीची अचानक तब्येत बिघडू शकते आणि त्यामुळे तुमची धावपळ होईल. आज तुमच्या मित्रामुळे तुमचं आर्थिक नुकसान होईल. आज तुमच्या कुटुंबामध्ये काही गंभीर विषयांवरती चर्चा होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे मतभेद देखील होतील. आज तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्या. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक मोठी रक्कम मिळेल आणि तुमचं मन त्यानं प्रसन्न होईल. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तुम्ही आज मदत कराल. तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण होईल. जोडीदारासोबत काही वाद होतील. वरिष्ठांचं तुम्हाला सहकार्य अगदी सहज मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला ऑफिसमध्ये तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सामाजिक कार्यामध्ये रुची वाढेल. तुमचं मन प्रसन्न होईल. मित्राच्या मदतीनं तुम्ही आज पुढे जाल आणि भविष्यामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक फायदा देखील होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.